आपला हिरो जितेंद्र जोशी इथे आहेत. तर जितू, मी तुला प्लीज स्टेजवर यायला सांगते. जितू, तुझं ॲक्च्युली कास्टिंग अचानक झालं असं मी ऐकून आहे. तर ती गोष्ट पण आम्हाला ऐकायची आहे आणि मग तू बोलच. अचानक म्हणजे मी एका वेगळ्या सिनेमासाठी काहीतरी तयारी करत होतो. तयारी म्हणजे आपल्याला कुठला अभ्यास वगैरे, शारीरिक तयारी काहीतरी करत होतो. तर अचानकपणे एक दिवस फोन आला की असं असं ऑडिशन द्यायला येशील का. आणि मला या निमित्ताने सांगू इच्छितो मी की अनेक माझे समवयस्क ज्येष्ठ अनेक कलाकार असे आहेत की ज्यांना आता काय आमची काय ऑडिशन घेता असं होतं. पण मी फार आनंदाने ऑडिशनला तयार असतो, कारण मला असं वाटतं जेव्हा एखादा निर्माता मराठी विषयी बोलतोय मी, की जेव्हा एखादा आपण शर्टसुद्धा घ्यायला जातो 1,000 रुपयाचा 2,000 रुपयाचा, तर आपण 4 दुकानं हिंडतो. 2 कोटी 3 कोटी 4 कोटी 5 कोटी रुपये एका सिनेमावर लावायचे, तर ऑडिशन घेण्याचा हक्क असतो निर्मात्याला आणि दिग्दर्शकाला. तर ते ऑडिशन देण्यासाठी म्हणून मी गेलो. माझ्या मनात काही सिनेमा करण्याचं नव्हतं, कारण पुढचा सिनेमा होता. मी कसं काय वेळ देऊ शकणार. तर एकतर पहिलं आमिष होतं की राजेश मापुसकर सिनेमा करतायत. ठीक आहे. मग ते म्हणाले की असा असा रोल आहे, हे. तर मला वाटलं की एका पटकन रोल सांगतील, एक 10 मिनिटात 15 मिनिटात एक सीन देतील, जनरल ऑडिशन असतं तसं, आणि ते सांगतील की आता दाखव करून. पण त्यांनी मला सांगितलं 2 तास आहेत का तुझ्याकडे. आणि त्यांनी एक लॅपटॉप उघडला आणि 2 तास त्यांनी त्यांचं जे नरेशन होतं ते रेकॉर्ड केलेलं होतं. ते मी ऐकलं. ते ऐकल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की हा खूप महत्त्वाचा मराठी सिनेमा आहे आणि ह्याची फक्त भाषा मराठी आहे, म्हणून याला आपण मराठी सिनेमा म्हणू शकतो. अदरवाईज हा सिनेमा बंगाली, तामिळ, तेलुगू, गुजराती, कुठलीही, पंजाबी, कुठलीही भाषा असो, जिथे जिथे माणूस आहे तो जन्माला येतो, तो मरतो, जिथे जिथे नाती आहेत त्या ठिकाणी हा सिनेमा पोचणार आहे. इतकी महत्त्वाची गोष्ट होती, इतकी महत्त्वाची. मग दुसरं आमिष हे होतं की आशुतोष गोवारीकर काम करणार आहेत असं म्हणाले. आणि मग राजेश दादा डिरेक्ट करणार फेरारी की सवारी, मी फॅन होतो त्यांचा, मी आहे. मग रोहन मापुसकर या सिनेमासाठी माझं कास्टिंग झालं. याचं खूप मोठं क्रेडिट मी रोहन मापुसकर याला देईल. याचं कारण हे जे तुम्हाला दिसत आहेत ना, हे सगळे हे इतके वेगवेगळ्या वल्ली माणसं आहे ती सगळी. म्हणजे कोण कुठला काय स्वर वेगळा आहे काय. पण रोहननी माझं ऑडिशन जवळपास एक 3-3.5 तास घेतलं आणि इतकं मला सांगत गेलं आणि त्यातनं मी ते करत गेलो. आणि मग मला एक दिवस फोन आला की राजेश दादा की तू माझा प्रसन्न आहेस. तर एक सीन असा होता, खूप मोठा सीन, खूप सारे आर्टिस्ट, आणि त्यात आशू सर असं म्हणाले की अरे मला ना जितूच्या जवळ जावं असं वाटतंय. राजेश दादा म्हणाला ह्याचा प्रयोग आहे दुबईला, हा उद्याचाच दिवस फक्त आपल्याकडे, परवा हा नाही आहे. आशू सर दुपारी 12पर्यंत होते. मोहेंजोदरोची खूप मोठी मीटिंग होती. ते म्हणाले की बरं मी रात्री परत येतो. राजेश दादा म्हणाले की नाही, जितूचा 5:30 वाजता निघावं लागणार, कारण 7चं फ्लाईट आहे, मी 4 वाजता येतो असं आशू सर म्हणाले. मी म्हटलं आशुतोष गोवारीकर आहेत, ते 12पर्यंत काम करून कुर्ल्यावरनं जाऊन जुहूला मीटिंग करून हे 4 वाजेपर्यंत शक्यच नाही. फक्त माझ्या जवळ येऊन उभं राहायचं होतं. हे त्या कथेची गरज आणि त्या नात्यातली गरज या माणसानं ओळखली. आणि आशुतोष गोवारीकर 4 वाजता नव्हे, 3:45ला विथ मेकअप विथ कॉस्ट्युम सेटवर हजर होते. मालगुडी डेज तुम्ही पाहायचात का. मालगुडी डेज हा वन ऑफ द फेवरेट सिरियल्स. RK नारायण सरांनी जर सिनेमा लिहिला असता आणि तो ऋषिकेश मुखर्जींनी डिरेक्ट केला असता तर काय झालं असतं, तसा हा सिनेमा आहे. ओहो, व्हेंटिलेटर ही अशी कॉन्सेप्ट आहे जी आपल्या सगळ्यांच्या जवळची आहे. आपल्या आयुष्यात कोण ना कोणतरी कधी व्हेंटिलेटरवर असतं, तेव्हा भीती वाटते, देर इज अ लॉट ऑफ फिअर. आणि तरीसुद्धा या सिनेमामध्ये लोकांच्या चेहऱ्यावर स्माईल आहे. तर ही व्हेंटिलेटरची गोष्ट तुमच्या कशी जवळची आहे प्रत्येकाच्या, आय वॉन्ट टू नो. मला प्रश्न आहे. येस, तुम्हाला पण आहे आणि एव्हरीबडी, म्हणजे आय एम शुअर देर इज सम कनेक्शन ऑफ द हॉस्पिटल, द व्हेंटिलेटर विथ ऑल ऑफ यू. मी नमस्कार. मला असं वाटतं व्हेंटिलेटरशी मीच नाही, सगळेजण कनेक्टेड आहेत.
कारण ह्याच्यामध्ये जी जॉईंट फॅमिली दाखवली आहे किंवा ह्याच्यामध्ये जी नाती गोती गोतावळा जो मगाशी राजेशने सांगितलं तो सगळीकडेच असतो. आणि मी स्वतः जॉईंट फॅमिलीमधून आलेली आहे. माहेरी सासरी खूप माणसं आहेत. आणि हे जे काही कॅरेक्टर्स होते ते सगळे कुठे ना कुठेतरी आमच्या घरात पण आहेत. म्हणजे ज्यांचं ते कसं त्यांचं एकमेकांशी बोलणं, एकमेकांशी काळजी करणं किंवा एक त्यांचे शेरे एकमेकांवर मारणं, हे सगळं. आणि तुम्ही जेव्हा पिक्चर बघाल तेव्हा तुम्हालाही असं वाटेल की आपण पिक्चर नाही बघत, हे आपल्या इथे पण होतं असं. आणि असं जेव्हा घडतं की जे आपण पिक्चर बघताना असं वाटतं की आपल्या फॅमिलीमध्ये पण अशी माणसं आहेत, शेजारी पाजारी किंवा फॅमिलीमध्ये, तेव्हा ते आपल्या हृदयाला जाऊन भिडतं ते पिक्चर. म्हणून मी अशी आशा करते आणि मला खात्री आहे राजेशसारखीच की नक्की तुम्हाला आवडेल आणि तुम्हालाही असं वाटेल अरे आपल्याकडे ते नाही का हे काकी आहेत आपले ते असेच आहेत, अरे ते आत्याबा आपली अशीच बोलते असं वाटेल. आणि नक्की तुम्ही बघा हा पिक्चर. आम्हाला खूप मजा आली करताना. असं वाटलं पिकनिक आहे. ह्यांचं काय टेन्शन होतं मला माहिती नाही जास्त, प्रोड्युसर डायरेक्टरचं. पण आम्हाला असं वाटत होतं खरंच आम्ही एका फॅमिलीची खरंच माणसं आहोत. म्हणजे किती मराठी कलाकारांना मी पहिल्यांदा भेटले किंवा बऱ्याच दिवसांनी भेटले, पण असं वाटलंच नाही आम्हाला करताना. असं वाटलं की सगळी एकच फॅमिली आहे आणि हे पिक्चर नाही, हे असंच घडतं आहे आमच्या लाईफमध्ये, आमच्या आयुष्यामध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू. उषाताई, सुकन्याताई प्लीज. नमस्कार. मला जेव्हा नम्रताचा फोन आला की तुला आमच्या मापुसकरांच्या ऑफिसमध्ये यायचं आहे, तोपर्यंत मी यांना फक्त फेरारी की सवारीचे डायरेक्टर म्हणून ओळखत होते. मी त्यांना असं पाहिलं नव्हतं किती गोड माणूस आहे हा. त्यांच्या ऑफिसला गेल्यानंतर त्यांनी जे माझं ऑडिशन घेतलं आणि तिथे माझी सटकली होती. मी म्हटलं मी इतकी वर्ष काम करते, मी हिंदी पिक्चर पण केले, मला प्रियदर्शननी सुद्धा म्हटलं नाही ऑडिशन दे दो. म्हटलं हे मराठी पिक्चर करतात मी ऑडिशन काय घेतात. तरी मी ऑडिशन दिलं. परत दुसऱ्या दिवशी बोलवलं. माझ्या मुलाचं काम करणाऱ्या बरोबर मी शोभते की नाही बघायला. त्याच्यात तर मग आणखी गरम झाले होते. पण हा माणूस जो काय गोड आहे ना, तुम्ही काही बडबडा ते रिॲक्टच होत नाही. त्यामुळे मी इतके भडकले होते. परत साडी नेसा, परत उभं राहा. एवढंच. त्यामुळे ते मला इतके आवडले. बरं, व्हेंटिलेटर म्हटल्यानंतर हॉस्पिटलशी सगळ्यांच्या घरातून सगळ्यांचा संबंध येतो. त्यावेळेला काय टेन्शन्स असतात ती मी सगळी भोगलेली आहेत. त्यामुळे आमचा जेव्हा भाऊ व्हेंटिलेटरवर आहे, पण ह्यांचं मी एक बघितलं, आता हे शॉर्ट डिव्हिजन वगैरे करतात, सगळं बरोबर आहे, पण ह्या माणसाचा अभ्यास खूपच आहे आणि खूपच मेहनती माणूस आहे. म्हणजे ती मेहनत बघून मला कंटाळा यायचा, किती बाबा असं व्हायचं. पण खरा माणूस आहे हा. मी इतके डायरेक्टर बघितलेत, पण हा माणूस न काही वेगळाच आहे, गोड माणूस आहे. आणि हे सगळ्यांना कळलेलं आहे की राजेश मापुसकर, राजेश मापुसकर म्हणजे गोड माणूस. तिथे मध्ये मध्ये कधीतरी गोंधळ होत होते, शूटिंग मध्ये सगळं होत होतं. याच्याशिवाय तोंडातून अवाक्षर नसायचं, फक्त ॲक्शनला आवाज असायचा, ॲक्शन म्हणायला. पण इतकी माणसं घेऊन त्यांनी कसं काय शूटिंग केलं ते त्यांना माहीत. बरं, असे मोठे मोठे डायरेक्टर होते, पण ते सुद्धा बोलवलं की अशी माणसं जर मिळाल्यावर आणि असे प्रोड्युसर मिळाल्यानंतर का चांगली फिल्म होणार नाही. म्हणजे असं असतं बघा, एक पेटी घेतल्यानंतर सगळे आंबे चांगले असतात पण एखादा कुचका निघतो. तसं 116 माणसामध्ये एखाद्यानी त्रास दिला असेल राजेशला, पण बाकी सगळे गोड वागले. हे मुळात गोड असल्यामुळे दुनिया सगळी गोड होती.
आणि त्यामुळे पिक्चर छान झालेला आहे. तेव्हा सगळ्यांनी बघायचंय आणि परत परत बघायचंय. सुपर, थँक्यू. मला वाटतं आपल्याला एक्झॅक्टली स्लाइस मिळाला की सिनेमामध्ये काय काय आहे, धमाल ती बघायला मिळाली आहे. सुकन्याताई, तुझ्याकडून. ॲक्च्युली मी खूप काही तयारी करून आले होते आत्ता 2 मिनिटात, पण सगळं या दोघांनी बोलून टाकलंय. जितूनी बोललंय आणि उषा पाचीनी पण बोलले, त्याच्यामुळे मला काही राहिलेलं नाही आहे. पण जसं उषा पाचीनी सांगितलं की ऑडिशनला बोलवल्यावर ऑडिशन काय घेता, हा प्रत्येक आमच्या मराठी कलाकाराच्या मनात हा विचार आला. जेव्हा नम्रता म्हणाली की ये ना सुकन्याताई, म्हणलं ऑडिशन वगैरे आपल्याला जमतच आहे, म्हणून तर मी ॲड फिल्म वगैरे करत नाही. मला ते कळतच नाही ऑडिशन कशी द्यायची, कारण आम्हाला म्हणजे मागचं पुढचं सगळं लागतं की तिच्या आयुष्यात मागे काय झालं आहे, पुढे काय होणार आहे, तरच आम्ही ॲक्टिंग करू शकतो, अदरवाईज नाही करू शकत आहे. म्हणजे तू माझ्यासाठी ये ना, जरा माझ्यावर विश्वास ठेव ना. त्याच्यावर रोहनचा फोन आला, प्लीज आमच्यावर विश्वास ठेव, ये तर तू. त्याच्यावर अजून कारणं सांगितली, माझ्या मुलीची परीक्षा आहे, तिची शाळा आहे, अशी अनेक कारणं जी आपल्या पोतळीत ठेवलेली असतात मी, तर ती सांगितली तरी ऐकायला तयार नाही. जाऊन ऑडिशन दिली. राजेश कुठून तरी बाहेरून आला नेहमीप्रमाणेच, हॅलो, सगळं झालं आणि हा माणूस गेलात. म्हटलं काय डायरेक्टर आहे का कोण आहे, येऊन जरा बसेल, बोलेल, झालं आहे का व्यवस्थित, चाललं आहे का व्यवस्थित, काही न बोलता हात निघून गेला. तेव्हाच म्हटलं आपल्याला काही फिल्म करायची नाही. आणि मग नेहमीप्रमाणे काही असं जवळजवळ 2-3 वेळा मी नाही म्हणून सांगितलं, म्हटलं मी काय करणार नाही फिल्म. एवढ्या आर्टिस्टमध्ये मला काय काम असणार. हळूहळू कळत गेलं की खूप आर्टिस्ट आहेत. म्हटलं आपल्याला काही काम नसणार, उगीच शोभेची बावली कुठेतरी असणार. स्क्रिप्ट नेहमीप्रमाणे वाचायला दिली, तू एकदा वाच तरी. वाचली, म्हणलं नाही मला अजून मनाला पटत आहे. मग त्याने नरेशन दिलेलं ते ऐकवलं. म्हणलं सगळ्यांचे रोल काही ना काहीतरी करून जात आहेत, ही सारिका प्लेन आहे, काही नाही आहे तिला, अतिशय साधी आहे ती, तिचं काय कुठे दिसणार आहे म्हटलं ती. त्याच्यावर राजेश, रोहन हे सारखा आमच्यावर प्लीज विश्वास ठेव, तू प्लीज कर. म्हटलं जाऊ दे, इतके फ्लॉप फिल्म्स, इतक्या फ्लॉप सिरियल्स आपण केल्या आहेत, त्याच्यात ही एक असेल तर जाऊ दे, करूया आपण. आता काय, नाहीतरी यंदा ठरवलं होतं की मुलगी 10वीत आहे तर नाटकच करायचं, सिरियल्स करायच्या खूप वेळ जातो, हे आले तर करूया असं ठरवलं. नंतर कळलं आशुतोष गोवारीकर आहे. अरे वा, मी आणि आशुतोष जवळजवळ 15-17 वर्षांनी एकत्र काम करणार होतो. वो नावाच्या सिरियल सरकारनामानंतर, त्याच्यानंतर पुन्हा काम करणार होतो. ओळखेल की नाही, करेल की नाही, मला काही कल्पना नाही. ओळखेल की नाही पहिलं होतं ॲक्च्युली. आणि मग सुरू झालं शूटिंग सुरू झालं. मग पहिल्या सीनच्या वेळेला राजेश म्हणा, तू जरा प्लीज ऑफिसमध्ये येशील का, आपण सीन वाचूया. नाही म्हणलं मला कळलं आहे काय करायचं आहे ते, काही नको, मला वेळ नाही आहे. तर म्हणे तू माझ्यासाठी ये, मला गरज आहे. म्हणलं अरे देवा, हा रिहर्सल वगैरे घेणार, कारण याची सवयच नाही ना ह्या गोष्टींची आम्हाला मराठी आर्टिस्ट ना, की आधी भेटायचं असतं, रिहर्सल करायचं, नाटकाला असतं फक्त, पण सिरियल फिल्मचा वगैरे असं कधी आम्ही अनुभवच घेतलेला नाही. आणि गेल्यानंतर तिथे खूप छान मीटिंग्स, आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की येस, मला काहीतरी करता येईल, कारण तो फ्रीडम त्याने मला तेव्हा दिला की जे तू ऑडिशनमध्ये केलंस तशी सारिका माझी नव्हती, माझी सारिका वेगळी होती, आणि जे तू केलंस ते मला आवडलं आणि ते तू करायचंस. तर हा फ्रीडम त्याने एखाद्या कलाकाराला देणं हे मला खूप महत्त्वाचं वाटलं. आणि जसं आता सगळेच जण कौतुक करतात, तर काय असाच असतो, हसत असतो, सतत हसत असतो. हे सगळं स्क्रिप्ट मिस लिहिलं आहे. पण हे तर खरंच आहे की सेटवरती कधीच कोणीच, म्हणजे मी फक्त राजेशच नाही म्हणत, इवन त्याची अख्खी टीम आणि हे सगळी तरुण मुलांना काहीतरी करायचं आहे. तन्वी, सोनाली, मयुरी, कस्तुरी, सगळ्या खूप नावं आहे त्याच्यामध्ये. आणि ह्या सगळ्या जणांना इतकं मनापासून सगळं काम करत होते ना की आम्ही मस्तपैकी ICUमध्ये जाऊन बसायचो, AC खात दिवस. कधीतरी आमचा सीन यायचा, पण ह्या सगळ्या जणी खूप काम करायच्या. आणि मला वाटतं सगळ्यांचं इन्स्पिरेशन राजेश तूच असशील. आणि त्याच्यामुळे तो सतत सेटवरती, कधी मी जरा खुर्चीवर पॉवर नॅप घेतलेली बघितलेली नाही, कधी याला मुळात याला भूक लागत नाही.
सबराज पता लंच ब्रेकच हा माणूस करत नाही तरी बरं मी काय काय आणायची बरोबर. मला वाटतं राजेश सर, यू हॅव ॲक्च्युली मॅनेज टू मेक एव्हरीबडी फॉल इन लव्ह विथ दिस प्रोजेक्ट बिफोर दे डिड इट, अँड दॅट इज म्हणजे आत्ता सुद्धा तो आला ना आम्हाला भेटायला, हे सगळे इथे बडी हस्ती सगळे हिंदी इंडस्ट्रीतले सगळे बसलेत, तरी सुद्धा तो आम्हाला असा भेटायला या रे या असा तो भेटायला आला. आम्हाला इतकं छान वाटलं की आज एवढं मोठं फंक्शन आहे आणि तो आम्हाला अजूनही तसंच लहान बाळासारखं वाटतं. मी एवढंच सांगते की ह्याच्यापासून जपून राहा. हा माणूस जादूगर आहे. समोरचा माणूस नाही नाही म्हणत असताना त्याच्या नकळत त्याच्याकडनं हो कसं म्हणून घ्यायचं हे याला जमतं. त्याच्यामुळे सगळ्यांनी ह्याच्यापासून जपून राहा. हे प्रत्येक गोष्ट तुमच्याकडनं करून घेईल पण आपल्याला कळणारच नाही. आपण नाही म्हणता म्हणता त्याला हो कधी म्हणून गेलो म्हणून सांगते. नमस्कार, मी सचिन पिळगावकर. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.